जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर मिनी व्लॉग. सो आज होता सोमवार. मी बनवते साबुदाण्याची खिचडी. सो इथे भाजलेले शेंगदाण्यानी मिरची आहे ज्याचं मी वाटण करून घेणार आहे. हे गीर गाईचं तूप आहे जे माझ्या लहान मावशीने आम्हाला दिलं होतं. सो मी दरवेळेस तुपातच खिचडी बनवते, पण आज स्पेशल होती कारण की आज गीर गाईच्या तुपात खिचडी बनणार होती. सो इथे बटाटे मी सोलून बारीक असे कापून घेतलेले आहेत, कारण की जितके बारीक पातळ असे काप करणार तितके ते लवकर शिजून मऊसर तळल्या जाणार तुपामध्ये. त्यामुळे सो इथे मी काही भाजलेले शेंगदाणे पण टाकते, कारण की तुपात असे खरपूस भाजलेले शेंगदाणे खूप टेस्टी लागतात खिचडीमध्ये खायला. सो बटाटा आणि शेंगदाणा लालसर मऊसर होऊस तर छान असा परतवून घ्यायचा आहे. सो बटाटे आणि शेंगदाणे छान असे परतूस तर मी तुम्हाला थोडंसं बाहेरचं क्लायमेट दाखवते जे अतिशय सुंदर आहे. छान असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आणि इकडे आपली तयार होती आहे साबुदाण्याची खिचडी. सो छान लालसर असा मऊसर बटाटा भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं ते टाकायचं आणि ते सुद्धा छान 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे, कारण की शेंगदाणे भाजलेले आहेत पण त्यात आपण हिरव्या मिरच्या कच्च्या घातल्यात. सो त्याचा रॉ अशी टेस्ट यायला नको म्हणून ते पण छान असं परतवून घ्यायचं आणि मग साबुदाणा घालायचा. साबुदाणा घातल्यानंतर लगेच मीठ घालायचं, कारण की मीठ घातल्यानंतर तुम्ही चांगलं परतवलं नाही तर कुठे आळणी, कुठे खारट किंवा कुठे अगदी बेचव असं लागतं. त्यामुळे मीठ घातल्यानंतर परतवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. जितकं छान परतवणार तितकं मीठ सगळीकडे इव्हनली स्प्रेड होणार आणि ती खिचडी छान लागणार. तुम्ही कितीही सुंदर खिचडी बनवली त्यात काहीही घातलं मीठच नीट नसेल तर काही उपयोग नाही आहे. लगेच किचन वाटा पण साफ करायचा, कारण की जास्त कामं पडत नाही आणि किचन वाटाही स्वच्छ राहतो आणि जेवणही तयार होतं त्यामुळे. सो इथे मी झाकण ठेवलेलं, कारण की मऊसर अशी खिचडी होण्यासाठी. मी गूळ आणि लिंबूसोबत खाते, तुम्ही कशासोबत खाता कमेंट करायला विसरू नका. भेटूया परत अशाच मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.